अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगातील देशातील वस्तूंवर आयात शुल्क लावत आहेत. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावला आहे. भारतावर 27% तर चीनवर 104% अतिरिक्त कर लावलाय. मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफमध्ये 10% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चीनवर अतिरिक्त कर लादत 125% कर लादण्यात आला आहे. टॅरिफ धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचे म्हणणे आहे की जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे. अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे, जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते. ही अशी धमकी आहे जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही, तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असे चीनने म्हटले आहे. चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले. मात्र त्यानंतर आता पुन्हा अमेरिकेने जगातील सर्व देशांना 10% कर कपात करून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे चीनवर 125% कर लावण्यात आला आहे. अमेरिकेकडून सांगण्यात आले की ज्या देशावरील कर हा 90 दिवसांसाठी 10% कमी करण्यात आला आहे, त्या देशांनी अमेरिकेच्या व्यापार विभाग, ट्रेझरी आणि USTR यांच्याशी व्यापार आणि चलनाची देवाणघेवाण यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. तर चीनकडून जागतिक बाजाराचा जो अनादर केला जातो, त्यामुळे चीनवर हा अतिरिक्त कर लादण्यात आला आहे, जेणेकरून चीनला हे समजायला हवे की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचा काळ आता संपला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.